So guys, as you saw in part 1 of our vlog, we started our journey from Saddle Diaries, which is in Mahim, Mumbai. And then we headed towards Alibag and followed along the coastal route. The coastal route is very scenic and we took many breaks. So then we took a ferry from Agartala to Dighi, and then we took another break at Srivardhan beach where we saw the sunset. Our first day ended in Harihareshwar, which was around 200 kilometers from Mumbai. So guys, welcome to day 2 of vlogs. We are now heading towards Harihareshwar Mandir, and after getting the darshan we will go back to Vedas. आपण पोचलो आहोत हरिहरेश्वर मंदिराकडे अँड दर्शन घेऊन आपण येऊ बाहेर. सुंदर असा परिसर आहे, बाजूलाच हरिहरेश्वरची चौपाटी पण आहे. सो लेट्स सी. आणि तुम्ही आता इथे बघू शकता, इथे शॉर्ट्स अलाउड नाहीत. आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही मॅन्डेटरी ब्रेक घेतोय. कोकम सरबत आणि कैरी पन्ना, काढ फोटो आणि जाम व्लॉगिंग. सो नाव वी आर लिव्हिंग दिस हॉटेल रूम. आम्ही इथे राहत होतो हरिहरेश्वरमध्ये आणि आता आपण निघतोय फॉर वेळस बीच. सो वेळसला आमचं आता लंच होईल आणि लंच नंतर मग आम्ही टर्टल हॅचिंग बघायला जाऊ. सो स्टे ट्यून्ड. सो नाव वी आर लिव्हिंग फ्रॉम हिअर. साई लॉजिंग आणि 2 कॉटेज इथे. इथून राज. आता आपण इथे आलो जेट्टीला आणि आपल्याला जायचं समोर त्या साईडला. जेट्टी अजून आली नाही, तो वाट बघतोय. ते आहे मी. 12 नाही 1:15. आणि तुम्ही त्या साईडला बघू शकता एकदम लांब तिथे ब्रिज बनतोय. तो ब्रिज डायरेक्ट तुम्हाला वेळसला कनेक्ट करेल. सो मे बी इन नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ आपण, मोस्ट प्रॉबेबली आपण बाईक डायरेक्ट इथून नेऊ शकतो. हा बाबा फुल ड्रिफ्ट मारून आणलेली आहे. You guys have Tokyo trip, we have Vedas trip.
जानवी ड्रीप हो. आई कसला मारलाय टन. खतरनाक रे भाई, खतरनाक एकदम. गाईस आपण आता झालेलं आहे इथून आणि आपण आता निघतोय फेरीवरून खाली. वेळसच्या पोस्टला आपण जाऊ आता 2 मिनिटात. तो आपले गँग आहे तिथे. आर फेमस वेळस बीच. इथे आपण संध्याकाळी येऊ टर्टल हॅचिंग बघायला. किती सुंदर अशी चौपाटी आहे. Now we are in Vedas.
केम इन फॉर लंच. चला जेवूया. सर्वात जास्त दारू पिऊन आउट झालेला व्यक्ती आमच्या समोर आहे. ठेवून दे इथे ठेवून दे. अजून काय काय पाहिजे. मुंबईवरून आणली आम्ही कामवाली बाई. मुंबईची बाई आहे. मुंबईची बाई. हाऊस तिच्याकडे 2 BHK आहे. आपण आता एकदम शांतपणे इथे वेळसचे टर्टल बघायला आलो. आता आम्ही टर्टलला शोधायला जाणार. हा बघ टर्टल गेला. एक बिन शेलचा टर्टल टी-शर्ट पण बघ. टर्टल देखने आए हैं. बापू कैसा लग रहा है? टर्टल देख के तो मजा ही आने वाला है. एक टर्टल तो भड़का हुआ दिख रहा है. एक लाल भड़क टर्टल. एक नया साइटिंग हुआ है बिना शेल वाला टर्टल का. जल्दी देखिए. बिना शेल वाला टर्टल. ब्राजीलियन टर्टल. इम्पोर्टेड. तर झिलानो आम्ही इथे येलो कासवा बघूक. कासवा तर काय दिसत नाही. चलतो आम्ही झाळकटीतून. खंय चल्लो आमका माहिती नाही. हे तो मागचो कासव नेता आमका काहीतरी. तो मागचो कासव येड जाऊ असा. त्याला माहिती नाही काय रस्ता हा. त्याचा डोक्याच्या आई झावलं असं त्याच्या. आपल्या मागे आता तुम्ही बघितलं असाल तर त्या टोपल्या ठेवलेल्या. तर त्या टोपल्यांमध्ये कासव होती आणि आता त्याच्या बाजूलाच माझ्या मागच्या बाजूला या बाजूला आता ते टोपले घेऊन जाणार आणि तिथून ते कासव एक करून सोडतील. सो आता इथे पाहू शकता तुम्ही किती गर्दी झालेली आहे. तर आता इथे अनाऊन्समेंट चालू आहे. खूप गर्दी झाली आहे. सो त्या टोपल्यातून आपले कासव त्या बाजूला तिथे नेतील आणि तिथे सोडतील. आता आपण इथे आलो स्पॉटकडे आणि तुम्ही पाहू शकता की किती गर्दी झाली आहे. आणि आता इथून कासव सोडतील. ते लॅब पण आहे कासव बघायला. आता मी आणि राज इथे बसलोय. आता थोड्याच वेळात तिथे कासव सोडतील आणि इथे खूप गर्दी झाली आहे बघू शकता तुम्ही. आपले ब्लॉगर बंधू बसले सगळे. स्कूल झालेली असल्यामुळे आता यंत्र आत ठेवलंय. आता मी फक्त मजा घेणार. आले सर इथे. नमस्ते. सब लोग पहले रूल समझ. टर्टल फेस्टिवल फिनिश झाला आहे आणि तुम्ही पाहायलाच असाल की किती छान असा एक्सपिरियन्स होता. आणि आय थिंक हा दर महिन्यात असतो. आय थिंक एप्रिल आणि मेपर्यंत असतो. सो मे नंतर हा आता फेस्टिवल झालेला आहे कम्प्लीट. आणि हॅचिंग सीझनमध्ये
रोज आय थिंक 10 वगैरे टर्टल्स येतात. खूप मस्त एक्सपिरियन्स होता आणि आय होप ह्यापुढे असाच हा फेस्टिवल कंटिन्यू राहील आणि आपल्या टर्टल्सची जी एंडेंजर्ड स्पीशी आहे ती परत पॉप्युलेशन नीट होईल. Good morning guys and welcome to day 3 of Vedas ride. As you can see behind me, look at this beauty. This place is literally heaven guys, so I have no words to express my feelings here. And as you can see, look at this view. इतकी सुंदर अशी जागा आहे आपल्या कोकणात आणि लोकांना माहिती नाही आहे. आणि तेच बरं आहे, कारण नाहीतर असे लोक येऊन इथे कचरा करतात. पण आपलीच ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण हे चौपाटी साफ ठेवावे आणि बीचेस आपले क्लीन असले तर सगळे प्राणी पण व्यवस्थित राहतील. नाहीतर ते प्लॅस्टिक वगैरे खाऊन तेच मरतायत. आम्ही आता काल डॉक्युमेंटरी बघितली वेळसची टर्टलची, तर त्या डॉक्युमेंटरीमध्ये तेच लिहिलेलं आहे की किती प्लॅस्टिकमुळे फिशिंगमुळे जाळ्यांमध्ये अडकून किती टर्टल्स असे मरतात. सो हे आपण इझिली अवॉइड करू शकतो. सो लेट्स से नो टू प्लॅस्टिक. Today we will leave for Mumbai and such an amazing experience this was, and I hope people preserve this beauty and hope you guys like this video as well and enjoyed the vlog. This is my first few time doing this vlog, so I hope you guys can bear with me. Thanks for watching the videos guys, and don't forget to like, share and subscribe this video friends, and I hope I continue making such videos ahead. Thank you. अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर. So please subscribe,
Sara Cup, whatever. Please, Sara, I want to reach 1 million.